अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार। आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे। आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा, ते आपण आपल्या चॅनलवर सांगू। तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा। तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या आयडीवर ईमेल करू शकता। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। हा अनुभव आहे चिपळूण येथून डॉक्टर सौ मीनल थत्ते या ताईंचा। ताई म्हणतात, तू सर्वव्यापी सर्वेश्वर जय गजानन। गजानन महाराज समाधीस्थ झालेत त्या गोष्टीला आज 111 वर्ष होऊन गेलीत। गजानन महाराजांची महती सांगणारा रसाळ ग्रंथ श्री गजानन विजय अस्तित्वात आला 1939 साली। म्हणजे त्या गोष्टीला आज 82 वर्ष होऊन गेलीत। पण आजही समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचे अनुभव दिवसागणिक भक्तगणांना येत आहेत। घराघरातून पिढ्या पिढ्या श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन होत आहे, पारायण होत आहेत। आता आमच्याकडेच पाहना, मी डॉक्टर सौ मीनल थत्ते चिपळूण येथे असते। माझी आजी गजानन विजय वाचत असे, नंतर माझी आई गजानन विजयाचं नित्य पारायण करीत असे। गुरुपुष्यामृत योग आला आणि आईने गजानन विजयचं पारायण केलं नाही असं क्वचितच घडलं असेल। पारायणाचा तो वसा आता मी चालवत आहे। महाराजांनी माझ्याकडून अनेक पारायण करून घेतलीत। 21 दिवसात 21 पारायण 3 वेळेस घडून आली। मात्र हल्ली मी पारायणाला बसते तेव्हा आतून कुठंतरी वाटतं की पारायणाची संख्या ठीक आहे, पण सोबतच महाराजांचं चिंतनही व्हायला हवं। आजकाल पोथी वाचताना जेव्हा 20व्या अध्यायात ओळ समोर येते, येथे मशी त्राता कोण गजानन तुझं वाचून रक्षण आमचे कराया, तेव्हा वाटतं इथे काय आणि तिथं काय, म्हणजे आड रानात काय आणि भरल्या वस्तीत काय, भारतात काय आणि अमेरिकेत काय, म्हणजेच कुठल्याही जागी काय, पूर्वी काय आणि आज काय, सद्गुरूच रक्षण करणार। आपण म्हणतो ना, स्थिरचर व्यापून उरलेले तत्व आहे ब्रह्मांड नायक। मग स्थलकालच्या मर्यादा उरल्या कुठे? म्हणूनच भूतकाळातही अनुभव आलेत, आजही येत आहेत। इथेही जो अनुभव आहे तिथेही तो अनुभव आहे। प्रतीक आमचा मुलगा, त्याला मागील वर्षी अमेरिकेत आलेला एक अनुभव आठवला म्हणून इथे सांगावासा वाटला। प्रतीकने सर्वप्रथम DY पाटील कॉलेज नेरूळ येथून इंजिनिअरिंगची पदवी BE प्राप्त केली। ही पदवी त्याला मिळाली इसवी 2015 मध्ये। मग त्याने पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी आवश्यक असलेल्या परीक्षांचा अभ्यास केला, त्यात यथोचित यश प्राप्त करून तो 2017 साली पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाला। अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी F1 हा व्हिसा असतो। तुमच्या पूर्ण शैक्षणिक कालावधीसाठी व्हिसा ग्राह्य असतो। शैक्षणिक कालावधी संपला की नोकरी मिळेपर्यंत मधील 3 महिन्याच्या काळात तुम्हाला EAD साठी अर्ज करून EAD कार्ड प्राप्त करावे लागते। EAD म्हणजे एम्प्लॉयमेंट अथॉरिटी डॉक्युमेंट्स। EAD कार्ड नसेल तर तुम्हाला नोकरी करता येणार नाही, भारतात परतावे लागेल। कागदपत्रांच्या बाबतीत विदेशात कायदे फार कडक आहेत, अंमलबजावणी कडक आहे, किंबहुना सर्वत्रच असे निर्बंध कडक असतात। कुणाही व्यक्तीचे पासपोर्ट, व्हिसा, ओळखपत्र इत्यादी कागदपत्र विदेशात गहाळ झाली तर त्याची स्थिती तिथे काय होते याची कल्पनाच केलेली बरी। तर त्याचं असं झालं की इन्फॉर्मेशन सायन्स या विषयात MS करण्यासाठी प्रतीकने पेस युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला। हा अभ्यासक्रम 2 वर्षाचा होता। तो पूर्ण झाला आणि त्याला पदवीदान समारंभ इसवी 2019 मध्ये झाला। आम्ही उभयता कौतुकाने त्या समारंभाला तिथे उपस्थित होतो। आम्ही भारतात परतलो आणि तिकडे प्रतीक EAD कार्ड प्राप्त करण्याच्या तयारीला लागला। EAD साठी अर्ज देऊन प्रतीक घरी परतत होता। अर्ज देऊन पाथ या रेल्वे स्टेशन
वर उतरून घरी पायी परतत असताना खांद्यावर बॅग होती. त्यात ओरिजिनल पासपोर्ट, स्टेट ID, $450ची एक मनी ऑर्डर, F1 व्हिसा अशी सर्व कागदपत्र होती. अचानक मागून चोर आले. त्यांनी झटक्यात बॅग ओढली आणि झपाट्याने फरार झाले. प्रतीकने पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. कसा तरी पाठमोरा फोटो काढू शकला इतकंच. काही क्षण गेले आणि प्रतीक भानावर आला. त्यानं अमेरिकेत राहण्यासाठी आवश्यक असणारं सर्वस्व गमावलं होतं. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. डोकं धरून मिनिटभर खाली बसला. नंतर पोलीस स्टेशनवर कंप्लेंट देण्यासाठी पोहोचला. पोलिसांनी त्याला प्रतिप्रश्न केले. तुम्हाला लक्षात येते का तुम्ही काय हरवलं आहे ते? आता मदत कुठून मिळणार? हताश झाला. विवस्त्र अवस्थेत घरी पोचला. स्वतःशीच रडत राहिला. आम्हाला काळजी नको म्हणून इकडे कळवलं नाही. मग आठवले महाराजांचं स्मरण केलं. मित्राशी बोलला आणि मित्राच्या साह्याने त्याला सोबत घेऊन माहीत असलेल्या चोरांच्या वस्तीत गेला. काम जोखमीचं होतं पण महाराजांनी हिंमत दिली असावी. तिथे बक्षिसाची लालच दाखवून तो पाठमोरा फोटो दाखवला. वस्तीतील काही लोकांना सहाय्य केलं. जवळपासच्या डस्टबिन पालथ्या केल्या पण हाती काहीच गवसलं नाही. ती रात्र निराशेत जागूनच काढली. पुढच्या दिवशी इंडियन एम्बसीत जाऊन पासपोर्टसाठी अर्ज करावा तर कार्यालयाला सुट्टी होती. ज्याच्यातर्फे तो परदेशात गेला होता त्यांच्याशी संपर्क साधला तर ते बोलले, एक वेळी पासपोर्ट मिळेल पण व्हिसा मिळेल याची खात्री नाही. तेव्हा अमेरिका सोडू नकोस. आता प्रतीक पुरता हताश झाला. तो रोज एक अध्याय गजानन विजयचा वाचित असतो. त्याची अवस्था इथे मशीत राहता कोण, गजानन तुझं वाचून, रक्षण माझे करावया अशी झाली. दुसऱ्या दिवशी उठायला हवे म्हणून उठला. कसे तरी 2 घास पोटात ढकलले पण प्रचंड मानसिक तणावाखाली होता. दुपार झाली आणि अचानक त्याचा मोबाईल खणला. पलीकडून एक माणूस बोलत होता. मी एक तुर्की माणूस आहे. तुमची महत्त्वाची कागदपत्रे हरवली आहेत का? त्यावर तुमचा नंबर मिळाला. एका डस्टबिनमध्ये मला ही कागदपत्रे सापडलीत. आपण कुठे राहता? तो माणूस जवळच्याच कॉफी शॉपमधून बोलत होता. प्रतीक धावतच तिथे पोचला. प्रतीकने पैसे देऊ केले तर स्पष्ट नकार दिला. फार आग्रह केला म्हणून कॉफी तेवढी घेतली आणि स्मित हास्य करून बॅग प्रतीकच्या हवाली करून निघून गेला. अनेक प्रश्न प्रतीकच्या मनात निर्माण करून. माझं घर याला माहीत नव्हतं. मग हा नेमका माझ्या समोरच्या कॉफी शॉपला कसा? हा जर इथेच होता तर आजूबाजूच्या सर्व डस्टबिन तर आम्ही मित्रांनी पिंजून काढल्या होत्या. मग याला ही बॅग नेमकी कशी आणि कुठे मिळाली? याला माझ्याकडून एक पैशाची अपेक्षा नव्हती. मला एवढ्या दूर परदेशात यानं मदत का करावी? तो नेमका कोण होता? या सर्व प्रश्नांचं नेमकं उत्तर प्रतीकजवळ नव्हतं. प्रतीकने लगेच मला हे सर्व फोनवरून कळवलं होतं. तेव्हा मी प्रथम हादरले मग सावरले. मी मनोमन महाराजांचे आभार मानले आणि म्हणाले, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.